आता आपले पहिले वक्ते आहेत केशव वाघमारे. केशव वाघमारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेली 2 दशकं दलित वंचितांच्या अधिकारांसाठी अविरत कार्य करत आहेत. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात जन्मलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतरित झालेले केशव वाघमारे यांचं कार्यक्षेत्र केवळ मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांपुरतंच मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर त्यांचा संचार राहिलेला आहे. पेशाने ते शिक्षक आहेत आणि अनेक दलित संघटनांशी निगडीत आहेत. एक अभ्यासू आणि फरडे वक्ते आणि लेखक म्हणून ते सर्वज्ञात आहेत. मुक्त शब्द या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळाचे ते सदस्य आहेत. एक कृतिशील कार्यकर्ते व अभ्यासक असलेले केशव वाघमारे हे दलित आदिवासी अधिकार आंदोलन या संघटनेचे संस्थापक आहेत. निवडणुकीच्या आधीपासून अनेक महिने ते धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये या उद्देशाने अनेक स्तरांवर कार्यरत होते. याच उद्देशाने केलेल्या कार्याचा भाग म्हणून त्यांनी प्रागतिक रिपब्लिकन आघाडी उभी करण्यात सक्रिय सहभाग घेतला. त्याचप्रमाणे जनसांस्कृतिक चळवळीतही त्यांचा सहभाग राहिला. दलितांच्या विविध चळवळींबाबत जमिनी स्तरावरील माहिती असलेले आपले वक्ते या निवडणुकीदरम्यान रणनीतीच्या दृष्टीने वेगळी मांडणी करत सतत कृतिशील राहिले. म्हणूनच आज या नागरी समाज चळवळी संदर्भातील कार्यक्रमात त्यांचे विचार महत्त्वपूर्ण ठरतील असा आम्हाला विश्वास आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष GD पारेख सर, विचार मंचावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर सर, दत्ता देसाई सर, उल्का महाजन, माझे मित्र कलीम आझीम, अनवर राजन आणि सभागृहामधल्या ज्येष्ठ बंधू आणि भगिनी, खरं तर मॅच सिरियस असावी आणि अशा सिरियस मॅचला एक नवीनच खेळाडू पहिल्यांदा जेव्हा ओपनिंग करायला जातो तर ते जे एक दडपण असतं की आता ह्या मॅचचं कसं होणार, तर अशा पद्धतीचं एक दडपण घेऊन मी उभा आहे. आणि ॲक्टिव्हिस्ट, त्यांनी जसं सांगितलं की ॲक्टिव्हिस्ट असल्यामुळं की आज दिवसभर मुंबई आणि या सगळ्या प्रवासामध्ये जे काही मला एक सिंथेसिस करून आणि नीट आर्टिक्युलेट करून जे काही मांडायचं होतं तशा पद्धतीचा काही अवकाश मिळाला नाही. परंतु सभागृहातले आणि विचारपीठावरची ही माणसं ते सगळे कदाचित राहिलेले डॉट नीटपणे जोडून मला जे काही म्हणायचंय ते आकलन करून घेतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. विचारपीठावर इतके ज्येष्ठ लोक असताना मी सिव्हिल सोसायटीच्या सैद्धांतिक गोष्टीबद्दल काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण का सैद्धांतिक गोष्टी बऱ्याच वेळेला दत्ता देसाई सर आणि पळशीकर सर आणि हे सगळे येतील. परंतु एक ॲक्टिव्हिस्ट असल्यामुळे मला ह्या निवडणुकीमध्ये दिसलं आणि मी जे ह्या निवडणूक पाहिली त्या अर्थानं थोडंसं बोलून पुढे काय जे 4 प्रश्न त्यांनी दिले त्या चौकटीच्या संदर्भात मला असं वाटतं मी व्यक्त होईल. त्यांनी हे 4 प्रश्न जसे सांगितले तसं त्यांनी भर कशावर असावा असं खाली एक मोठं बोल्ड पण त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्या निवडणुकीच्या निरीक्षणाच्या बद्दल तुम्ही बोलू शकता अशी त्यांनी एक सूट दिल्यामुळे ती लोकांना नाही सांगितली. तर त्याच्यामुळे मी त्याचा फायदा घेऊन की तिथून मी सुरुवात करतो आणि नंतर प्रश्नाकडे येतो. पहिल्यांदा मला असं वाटतं की ही जी एक निवडणूक आहे 2024ची, ही देशातली आणीबाणीच्या नंतरची सर्वात मोस्ट पोलराइज अशी निवडणूक होती. आणि अशा एका मोस्ट पोलराइज निवडणूक जेव्हा देशामध्ये पहिल्यांदाच देश बघत होता त्यावेळेला असे बहुसंख्य लोक अशा निवडणुकीमध्ये भूमिका घेतात किंवा लोकांना भूमिका घ्यायला लागतात. आणि अशी भूमिका घेण्याची वेळ खरं तर ती एका दलित समूह म्हणून किंवा देशात जे जे लोक नागरी हक्काच्या बाजूने आहेत, लोकशाही प्रेमीत, अशा सगळ्या लोकांवर ती आलेली होती. आणि म्हणून बऱ्याच वेळेला दलितासमोर एक वेगळं अल्टरनेटिव्ह राजकारण उभं ठाकरलं असताना किंवा ते त्यांनी त्यावेळेला एक आग्रह करत असताना सुद्धा की ही भूमिका घ्या, अशा वेळेला या मोस्ट पोलराइज निवडणुकीमध्ये दलित आणि मुसलमानांनी मला असं वाटतं खूप महत्वाची भूमिका निभावलेली आहे. हे इथं आपण अधोरेखित केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये. आणि ते कुठल्याही
म्हणजे विरोधाला किंवा कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही प्रलोभनाला न बळी पडता की या देशाच्या संविधानासाठी किंवा या देशाच्या लोकशाही मूल्यासाठी या देशामध्ये दलित आणि मुसलमानांनी ही सर्वात महत्वाची भूमिका घेतली. आता ही सगळी भूमिका घेत असताना ही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिव्हिल सोसायटीचं एक जे सर्वात महत्वाचं काम असतं की ती नॅरेटिव्ह सेट करत असते. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं बोललं झालं की आंबेडकरी राजकारण या सगळ्या निवडणुकीमध्ये मागं पडलं. तर मी तसं मानत नाही. मला असं वाटतंय की उलट या निवडणुकीमध्ये जे तथाकथित आंबेडकरी राजकारण मागं पडलं असेल पण आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थानं सेंटरवर आली आणि ती जिंकली असं मला असं वाटतं. कारण का गेल्या 50 वर्षामध्ये या देशामध्ये संविधानाचं नॅरेटिव्ह कोणी सेट केलं असेल तर इथल्या दलित चळवळीने केलं. आरक्षणाचं नॅरेटिव्ह कोणी सेट केलं असेल तर इथल्या दलित चळवळीने केलं. कल्याणकारी राज्याचं नॅरेटिव्ह कोणी सेट केलं तर इथल्या दलितांनी केलं. म्हणजे संविधानाचं ज्या पद्धतीचं ही जी निवडणूक लढली गेली या अर्थानं की हे जे दलित चळवळीनं गेल्या 50-60 वर्षापासून जी एक भूमिका या देशामध्ये सतत लावून धरली होती ती भूमिका पहिल्यांदा या देशाच्या निवडणुकीच्या सेंटरला आली आणि त्याच्या भोवती ही निवडणूक फिरली गेली. त्या अर्थानं मला असं वाटतंय की दलित या देशातली खऱ्या अर्थानं सिव्हिल सोसायटी आहे आणि त्या दलितांच्या सिव्हिल सोसायटीचा रोल या निवडणुकीमध्ये महत्वाचा राहिलेला दिसतो आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये दलित जसा एक सेंटरला आला तसा मुस्लिम मात्र या निवडणुकीच्या सेंटरला आला नाही. गेल्या 10 वर्षामध्ये सर्वात जास्त लिंचिंगला किंवा धार्मिक अन्याय अत्याचाराला हे मुस्लिमांना सामोरं जावं लागलं. पण दुर्दैवानं त्या अत्याचाराबद्दल ना निवडणुकीमध्ये चर्चा झाली ना कुठल्या सिव्हिल सोसायटीनं या मुस्लिम प्रश्नाच्या बद्दल चर्चा केली गेली. सिव्हिल सोसायटीच्या बद्दल म्हणजे सिव्हिल सोसायटी अगोदर दलितांच्या बद्दल असं म्हटलं जायचं की ती प्रिज्युडाइज असायची किंवा ती त्यांच्या प्रश्नाच्या बद्दल बोलत नाही, ती जातीचा प्रश्न कधी घेत नाही. परंतु ती आता जातीच्या प्रश्नाच्या बद्दल व्यावहारिक पातळीवर जरी बोलत नसली तरी तात्विक पातळीवर ती बोलत राहते. प्रिन्सिपली तिला ते मान्य आहे की हो एखादी जर अॅट्रॉसिटी झाली तर त्या अॅट्रॉसिटी चुकीची आहे असं मान्य इतपत सिव्हिल सोसायटी आता भूमिका घेते. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये मुस्लिमांच्या प्रश्नाच्या बद्दल सिव्हिल सोसायटी अशा पद्धतीची भूमिका किंवा राजकीय पक्ष सुद्धा भूमिका घेताना दिसले नाही. आणि ही मला असं वाटतं या सगळ्या निवडणुकीमधल्या महत्वाचं निरीक्षण माझं आहे असं मला असं वाटतं. आता हे दलितांनी अशी भूमिका का घ्यावीशी वाटली तर एक पहिली गोष्ट दिसत होती की 10 वर्षाच्या या राजवटीमध्ये सर्वाधिक जास्त बळी कोण ठरले असतील तर ते दलित आणि मुस्लिम ठरले होते. मुस्लिम हे बेसिकली फिजिकली त्याचे सगळे बळी ठरत होते, त्यांना एका बाजूला केलं जात होतं. पण दलितांना सुद्धा एका पद्धतशीरपणे एकीकडे त्याच्या अस्मिता पुरवल्या जात होत्या परंतु दुसरीकडं त्याला एका भौतिक पातळीवर आणि मुक्तीच्या पातळीवर पाठीमागे ढकलण्याचा कार्यक्रम पद्धतशीरपणे चाललेला होता. म्हणजे उदाहरणार्थ काय घडत होतं तर दलिताच्या बेसिक शिक्षणावर हल्ले केले जात होते. म्हणजे विद्यापीठापासून ते बाकी वेगवेगळ्या संस्थात्मक पातळीवर की दलित तिथे राहणारच नाही, दलित तिथे टिकणारच नाही अशा पद्धतीची एक भूमिका घेतली जात होती. अशा पद्धतीचं एक वातावरण केलं जात होतं आणि अशा पद्धतीचं त्याला एकदम प्रेशराईज करून या सगळ्या संस्थेमधून बाहेर काढलं जात होतं. मग ते आपण हैदराबाद विद्यापीठातलं रोहित वेमुलाचं प्रकरण आपण बघू किंवा मद्रासच्या IITचं प्रकरण बघू किंवा गेल्या 10 वर्षात अशा पद्धतीचा एक रिपोर्ट आलेला टाइम्स ऑफ इंडियानं छापला की गेल्या 10 वर्षामध्ये IIT मध्ये शिकणाऱ्या साधारणतः 16,500 पोरांनी IIT आणि ह्या सगळ्या IIM सारख्या मोठ्या उच्च शिक्षणामधून ते बाहेर पडले गेले म्हणजे त्यांना अशी परिस्थिती निर्माण केली गेली की त्यांना त्याच्यातून बाहेर पडावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीनं पहिल्यांदा दलिताच्या शिक्षणावर हल्ला केला गेला. त्याच्यानंतर एका संविधानाच्या बद्दल बोललं जरी जात असलं तरी प्रत्यक्ष संविधानावर बोललं जात असताना संविधानिक मूल्यावर हल्ला केला जात होता. आणि दुसरीकडे पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार असणाऱ्या माणसाकडनं ह्या संविधान बदलाच्या गोष्टी एका जाहीररित्या 15 ऑगस्ट सारख्या दिवशी अशा पद्धतीनं बोलल्या जात होत्या. आणि त्याच्यामुळे दलित समाजात खूप मोठी एक अस्वस्थता दिसत होती. किंवा दुसरीकडे कल्याणकारी राज्यही एकीकडे सगळं असं विशिष्ट काहीतरी योजना तोंडाला पुसून बेसिकली ज्या घटनेमधलं जे कल्याणकारी राज्य आहे असं कल्याणकारी राज्यही म्हणजे संपवण्याच्या संदर्भामधली भूमिका घेतली जात होती. बेसिकली हे सगळं घडत असताना
की आणखी जे काही अनुभवाला येत होतं गेल्या 10 वर्षामध्ये, की एकीकडे घटनेच्या बद्दल बोलायचं, पण दुसरीकडं घटनेमध्ये असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी केली जात होती. अनेक पत्रकारांना अटक केली जात होती. आणि हे केवळ पत्रकारालाच अटक केली जात नव्हती, तर हे बेसिकली जे लोकशाही अधिकाराच्या बद्दल, घटनात्मक मूल्याच्या बद्दल आणि इथल्या मानवी हक्काच्या बद्दल पहिल्यांदा जे कोण बोलत होते, तर याचा आवाज नेहमीच एका दलित इंटेलेक्च्युअल मधून किंवा दलितामधूनच उभा राहिलेला आहे. आणि मग त्यांनी पहिला हल्ला कोणावर केला असेल, तर या अधिकाराच्या बद्दल बोलणाऱ्या दलित इंटेलेक्च्युअल केला असेल. आणि त्याचाच एक भाग म्हणून अनंत तेलतुंबडे सारख्या विचारवंताला सुद्धा अटक झाली. आणि नंतर अटकेचं सत्र हे करून की तुम्ही जर नागरी अधिकाराच्या बद्दल बोलाल, तर बेसिकली एक प्रकारचं नॅरेटिव्ह अशा पद्धतीचं सेट केलं गेलं की नागरी स्वातंत्र्याचे जे प्रश्न आहेत किंवा नागरी, आपण ज्याला सिव्हिल सोसायटीचे जे काही विषय आहेत, ते सिव्हिल सोसायटीचे विषय यांनी जणू काही अर्बन नक्षलचे विषय आहेत. सिव्हिल सोसायटीच्या व्हाईसला त्यांनी अर्बन नक्षलचा व्हाईस असं म्हणून संबोधलं आणि एक प्रकारे सिव्हिल सोसायटीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. तर हिथून जी एक या सगळ्याच्या बद्दल चाललं होतं, ही गोष्ट त्यांनी दलिताच्यामध्ये केली. दुसरी गोष्ट काय करत होते की आरक्षणाच्या प्रश्नावरून दलिता अंतर्गतच वेगवेगळ्या जातीमध्ये भांडणं लावण्याची यांनी सुरुवात केली होती. जसं आंध्रामध्ये कम्मानी, माला आणि मादिगामध्ये भांडण सुरू झालेलं होतं, उत्तर प्रदेशामध्ये जाटव आणि चांबारामध्ये भांडण सुरू केलेलं होतं, आणि महाराष्ट्रामध्ये महार आणि मातंगामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरनं जाहीरपणे भांडणं लावली जात होती. आणि आंबेडकरी जो की एक भूमिका घेणारा जो समूह आहे, की अशा समूहाला जाणीवपूर्वक एकटं पाडण्याचं काम केलं जात होतं महाराष्ट्रामध्ये. आता हे सगळं होत असताना संविधानाचं नाव घेऊन बेसिकली संविधानामधल्या ज्या राज्याचे नीतिदर्शक तत्व आहेत याच्या कुठल्याही गोष्टीचं पालन केलं जात नव्हतं. फक्त दलिताला एक अस्मितेच्या पातळीवर संविधानाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होती. परंतु ही सगळी गोष्ट इथल्या दलित इंटेलेक्च्युअलच्या लक्षात येत होती की काय घडतं आहे. आणि मग याचाच भाग म्हणून की सुखदेव थोरातासारखे इंटेलेक्च्युअल असतील किंवा आणखी वेगवेगळे गोपाळ गुरु सारखे इंटेलेक्च्युअल असतील, की या सगळ्या जणांनी की दलितांच्या ह्याच्यामध्ये की येणारं जे संकट काय आहे याच्याबद्दलचा वेगवेगळा डिस्कोर्स सुरू केला. आणि त्याचा भाग म्हणून बेंगलोरमध्ये जी एक मोठी कॉन्फरन्स झाली, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, त्या सगळ्या कॉन्फरन्समध्ये जे काही मांडलं गेलं त्याच्यातून दलितांना की पुढचं काय भविष्य आहे याच्याबद्दलची एक बऱ्यापैकी जाणीव तिथून तयार झालेली होती. आणि हळूहळू दलितामध्ये याबद्दलचं एक जनमत बनायला सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर ही जी विद्यापीठातली घुसखोरी होती ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती. आणि त्याच्यानंतर सुखदेव थोरातांनी ह्या इलेक्शनच्या पूर्वी अगदी 2-4 महिने शिल्लक असताना हैदराबादमध्ये अमेरिकन सिव्हिल सोसायटी आणि भारतीय सिव्हिल सोसायटीच्या बद्दलचा एक भूमिका मांडली. आणि या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये की आपण दलित म्हणून सिव्हिल सोसायटी म्हणून काय रोल देऊ शकतो या सगळ्याच्या बद्दल नीटपणे भूमिका वेगवेगळ्या स्टेटमध्ये दलितांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे बेंगलोरमध्ये जे काही सत्ता परिवर्तन झालं त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीचा रोल खूप महत्वाचा होता. पण त्या रोलमध्ये महादेव देवनूर सारख्या एका दलित लेखकाचा खूप महत्वाचा रोल होता. आणि त्यांनी बेंगलोरमध्ये जी सिव्हिल सोसायटी निर्माण केली गेली त्याचा एक मोठा परिणाम आपल्याला नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. आता हे सगळं हे जे निरीक्षण आहेत आणि या सगळ्या निरीक्षणातून मग आम्ही महाराष्ट्रामध्ये की धर्मनिरपेक्ष मताचं विभाजन होऊ नये आणि त्याला फॅसिस्ट शक्तीचा पराभव झाला पाहिजे म्हणून मायनॉरिटी व्हाईस असेल किंवा आणखी वेगवेगळ्या आघाडीवर आपण काय करता येऊ शकतंय अशा एका सगळ्या पद्धतीचा आम्ही एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. आता हा मताच्या राजकारणामध्ये जरी त्याचा हे बदल होणार नव्हता किंवा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जरी होणार नव्हता तरी एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये काय केलं जाऊ शकतं. आणि म्हणून आम्ही दलितांचे काही मटेरियल प्रश्न आम्ही बाजूला काढले गेले आणि हे दलितांचे प्रश्न आहेत अशा पद्धतीच्या 30-35 प्रश्नांची यादी केली गेली. महाराष्ट्राच्या सगळ्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये त्याच्याबद्दलची चर्चा घडवून आणली गेली. आणि आपण बेसिकली अस्मितेच्या राजकारणापेक्षा मुद्द्याच्या राजकारणाकडे गेलं पाहिजे, प्रश्नांना घेऊन गेलं पाहिजे. आणि भौतिक हे जे मटेरियल प्रश्न आहेत हे मटेरियल प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि या मटेरियल प्रश्नासाठी आपण एक व्यापक भूमिका घेण्याची गरज आहे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या दलितांनी घेतली आणि त्याचा परिणाम आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये किमान एक फॅसिस्ट शक्ती पराभूत होण्यामध्ये मदत झाली. आता जो दुसरा जो मुद्दा आहे की कायम की दलित शोषित आणि वंचित घटकांचं जे एक याच्यासाठी सिव्हिल सोसायटी काय करू शकते मला असं वाटतंय.
तर याच्याबद्दल म्हणजे मी अगोदरच एक विस्तारित सिव्हिल सोसायटी आणि भारतीय समाज अशाबद्दलचा लेख एक साधनामध्ये लिहिला होता, पण ते मला छापील बोलायचं नव्हतं म्हणून मी काही छापील बोललो नाही. पण त्याच्यातलं मला असं वाटतंय की सिव्हिल सोसायटीचा रोल काय असावा याच्याबद्दलचं माझं एक शेवटचं म्हणणं आहे, ते मांडतो आणि थांबतो. आपण सगळ्या जणांनी 2022 मध्ये अमेरिकेतली एक घटना असे बघितली होती की जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका काळ्याला तिथल्या पोलिसांनी मारलं. आणि त्याच्यानंतर मला सर्वात हलवून गेलेली गोष्ट आणि विचार करायला लावणारी काय गोष्ट होती त्या सगळ्यामध्ये, ते खूप आंदोलन वगैरे झाली. पण जॉर्ज फ्लॉइडची जी पत्नी होती केली चाउविन, तिने एक पत्र लिहिलं होतं. मला असं वाटतं ते पत्र जे आहे किंवा ते जे उद्देशून जे लिहिलं होतं ते जर मला असं वाटतं की भारतीय समाजाला कळलं आणि ती संवेदना असेल तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं भारतामध्ये सिव्हिल सोसायटी तयार होऊ शकते. ती संवेदना असेल तर तिने असं लिहिलं होतं, जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूमुळे मला मोठा धक्का बसलाय आणि माझ्या पतीकडूनच हे कृत्य घडल्यामुळे माझी मानसिक स्थिती फार बिघडली आहे. मी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मी जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबियासोबत सदैव राहीन. मी एका संवेदनशील कुटुंबात वाढली असून 1974 साली सुरू असलेल्या ग्रहयुद्धाच्या वेळी माझा जन्म झाला आहे. माझे कुटुंबीय अनेक वर्ष शरणार्थीचे आयुष्य जगले आहे. डेरेक हा मला संवेदनशील आणि सज्जन पुरुष वाटायचा, पण मला आज पश्चाताप होतोय. त्याच्या सोबतीची असलेली माझी ओळख मला पुसायची आहे. असं तिनं मला असं वाटतं ही खरी सिव्हिल सोसायटी आहे. पण या देशामध्ये सिव्हिल सोसायटी पर्यावरणाच्या बद्दल, भ्रष्टाचाराच्या बद्दल, धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाच्या बद्दल कायम बोलत आलेली आहे, पण ती जातीच्या प्रश्नाबद्दल कधीच बोलत नाही. आणि होत असं नाही की भारतीय समाज हा नागरी समाज असण्या अगोदर हा जातीय समाज आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जातीचं एक वैशिष्ट्य आहे की जातीची दया जातीपाशी सुरू होते आणि जातीपाशी संपते. आणि प्रत्येक माणूस आपल्या जातीच्या चौकटीतच विचार करायला लागतो आणि आपल्या जातीच्या पलीकडे त्याला बघता येत नाही. त्याच्यामुळे त्याची दया जर त्याच्या जातीपुरतीच असेल तर त्याला आपल्या आजूबाजूचं दुःख त्याला कधीच कळत नाही. आणि म्हणून की त्यानं बेसिकली सिव्हिल सोसायटी म्हणून की जी तथाकथित सिव्हिल सोसायटी आपण जी म्हटलं जातं की दलितांमध्ये असा एक प्रश्न पण उपस्थित केला जातो की ज्याला आम्ही सिव्हिल सोसायटी म्हणतो, ती खरंच किती सिव्हिल आहे का या देशातली, ती खरंच सभ्य आहे का आणि ती कोण आहे. हे जरी खरं असलं तरी ती एका नागरी समाजाच्या बद्दल किंवा हा समाज चांगला घडला पाहिजे याच्यासाठी राज्यसंस्थेबरोबर जो संघर्ष करते, जे निगोशिएट करते, ह्या सगळ्यामध्ये दलितांनी त्यांच्या सोबत राहण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला दलितांनी सुद्धा, ते स्वतःला जेव्हा दलित सिव्हिल सोसायटी असं म्हणतात तेव्हा त्यांनीही जातीय प्रश्नाच्या पलीकडे जाऊन एका वर्गीय प्रश्नाकडे आणि आपल्या पलीकडचं जे दुःख आहे त्या दुःखाबद्दलही त्यांनी बोलण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीनं सिव्हिल सोसायटी आणि दलित यांच्यामध्ये जर हा संवाद झाला तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक नवा सिव्हिल सोसायटी किंवा नागरी राज्य किंवा संविधानाचं राज्य किंवा आपण ज्या पद्धतीचं मानवी अधिकाराचं राज्य असं अपेक्षित करतो अशा पद्धतीचं एक चळवळ किंवा एक मुवमेंट खऱ्या अर्थानं उभा राहू शकते असं मला वाटतं. माझा वेळ संपला, आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.